भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं आणि तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का त्याच्याबद्दल? अनेक गोष्टी जो 11 जून 2019 MOU झाला, ज्याच्यामध्ये 2007 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण 20 टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला 7-7.5 हजाराने पगार वाढला. ते कर्मचारी जे त्यावेळेला 14,000 होते आज 45,000च्या वर पगार घेत आहेत. त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजींनी त्यावेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती. आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे. ज्या वेळेला कोविड महामारी आली, बीएससीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्ता मिळणार नाही असं होतं, कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं. आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या याच्यामध्ये. टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय, पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते 2019 मध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि 3-4 दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएससीच्या कर्मचारी. आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा 6 ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली. त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले. आयुक्तांबरोबर आमची भेट झाली. सुमारे 150 कोटी रुपये मला वाटतं 11 तारखेला बीएससीला देण्यात आले.